नमस्कार मंडळी, आज आहे 13 तारीख आणि आम्ही निघालो आहोत गावाला, कुकेसरे गावाला. उद्या आमच्या गावाला गवळदेव पूजा आहे आणि आम्ही प्रवीण खेडेकर हे बोलले की त्यांची गाडी घेऊन ते चालले आहेत. त्यांच्याबरोबर आम्ही संजय खेडेकर, राजन खेडेकर, अमित प्रभुलकर आणि मी अशा आम्ही 5-6 जण चाललो आहोत. तर आता सकाळचे 5 वाजले आहेत आणि आम्ही पोचलो आहोत सिद्धेश्वर मंदिराजवळ आणि गावात प्रवेश करत आहोत. गाडी खूप लवकर आली आहे, वेळेत आली आहे आणि सुंदर असा पुढील कार्यक्रम तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे गवळदेव पूजेचा. गावात आल्यावर एक चांगलं निदर्शनास आलं की गावच्या रस्त्यांवरती आता लाईट्स लागल्या आहेत आणि पहिल्यांदा पहाटे एवढा अंधार असायचा, आता रस्त्यावरती लाईट्समुळे खूप चांगलं प्रकाश योजना पाहायला मिळते आहे. आणि आता आम्ही आलो आहोत आमच्या संत शिरोमणी श्री गोरोबा काका मंदिरजवळ आणि तिथून राईट मारून आम्ही आमच्या वाडीमध्ये प्रवेश करणार आहोत. संत गोरोबा काका महाराज की जय. आणि आम्ही पोचलो आहोत घरी आमच्या. आता मंडळी सकाळचे 8 वाजले आहेत. 5 वाजता आम्ही घरी पोचलो होतो आणि आता थोडीशी विश्रांती घेऊन आम्ही फ्रेश होऊन वगैरे सर्व जिथे आमची गवळदेव पूजा होणार आहे तिथे आम्ही पोचलो आहोत. आणि तिथे मंगेश कुडाळकर हे रंगरंगोटीचं काम करत आहेत आणि आमच्या अगोदरच येऊन कालपासून ॲक्च्युली ते आपलं योगदान तिथे देत आहेत. सूर्यकांत भाई खेडेकर, मंगेश कुडाळकर आणि वहिनी वगैरे सगळ्या बऱ्याच मंडळी कालपासूनच योगदान देत आहेत. आणि मंगेश बरोबर आता बबलूसुद्धा आला आहे खेडेकर. असे एक जमा होत आहेत सगळेजण आणि तिथे योगदान देत आहेत आपापलं. पुढे मी सर्व तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमाने दाखवणार आहे. आता आपले मंडळी आले आहेत. राजन खेडेकर, प्रसन्न खेडेकर, प्रवीण खेडेकर, भाऊदादा, सूर्यकांत दादा, संजय खेडेकर सगळेच जण आले आहेत आणि सगळेजण आपापलं योगदान देत आहेत. तयारी चालू आहे जोरात. महिला मंडळसुद्धा हळूहळू येत आहे आणि बऱ्यापैकी महिला मंडळ येत आहेत. आणि तिकडे जेवणाचा महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. एवढ्यात गिरकर बाबू सिलेंडर घेऊन आला आहे. शेगडी आणायला गेले आहेत प्रवीण वगैरे, अमित वगैरे, ते पण येतीलच आणि ते पण आलेले आहेत. अशा प्रकारे सगळेच योगदान देत आहेत आणि एक सुंदर गवळदेव पूजेचा कार्यक्रम आज व्हिडिओद्वारे तुम्हाला दाखवणार आहे. भाई कुठेतरी बाहेर मगाशी काहीतरी आणायला गेलेले होते, ते पण आता परत आले आहेत आणि बऱ्यापैकी मंडळी आता जमा झालेली आहेत. जवळजवळ खूप तयारी चालू आहे. हा बघा प्रसन्न आंबेडकर पूजेला लागणारं साहित्य घेऊन आले आहेत आणि पूजा होणार आहे. इकडे तयारी झाली आहे मंडपाची. तर टोपं लागले आहेत गॅसवरती. जेवणाची जोरात तयारी चालू आहे. चहा पाणी होत आहे आणि मंडळी आता बऱ्यापैकी चांगलेच जमले आहेत. महिला वर्ग ते आपलं योगदान देतच आहेत, काम करत आहेत. दरवर्षी हे सर्व महिला वर्ग आम्हाला मदत करत असतात या पूजेच्या महाप्रसादासाठी आणि त्यांचं योगदान खूप मोठं आहे इथे. आणि अशा प्रकारे हे बघा वडे बनवायला घेतले आहेत, तळत आहेत. वडे तयार झाले आहेत, प्रसादासाठी लागतात गवळदेव पूजासाठी. असं सुंदर वातावरण आहे. जेवणाचे टोप उतरले आहेत. शॉर्टकटमध्ये तुम्हाला सर्व दाखवत आहे, घाई होत आहे. आणि त्यानंतर आम्ही गेलो होतो आमच्या गणपती विसर्जन तलावाची स्वच्छता करायला. तर तीही स्वच्छता मुलांनी केलेली आहे. आणि हे आहे आमचे भूतांबा देवस्थान. नाव जरी भूतांबा असला तरी ब्राह्मण देवाचं वास्तव्य आहे. हाकेला धावणारं
जागृत देवस्थान आहे. इथे बालपण आमचं गेलेलं आहे आणि खूप सुंदर अनुभव असे आहेत इकडचे. सर्व मंडळी आता चालले आहेत जिथे गवळदेव पूजा होणार आहे. मंडळी, तुमच्याकडे पण गवळदेव पूजा वगैरे होत असतील तर त्याबद्दल थोडीशी माहिती सांगा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया नक्की द्या. आणि तुमच्याकडे पण असं काय काय होतं ते सांगा जरा प्रतिक्रिया देऊन, म्हणजे आम्हाला पण काहीतरी शिकता येईल. हा प्रतीक काहीतरी इशारा करत आहे, मस्करी करतोय. खोडकर आहे असू देत, पण उत्साह खूप जोरात आहे सर्वांचा आणि खूप सुंदर असा कार्यक्रम गवळदेव पूजाचा मी तुम्हाला व्हिडिओद्वारे दाखवणार आहे. हा माझा व्हिडिओ बनवण्याचा पहिलाच अनुभव आहे आणि तो सर्वांना दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. आज ह्या वर्षी गवळदेव पूजा करण्याचा मान मला भेटला आहे आणि मी वेडीवाकडी सेवा इथे करणार आहे पूजा करून. सर्व बोलतात की तू आलायस तर पूजा कर. मी पण होकार दिला आहे आणि मी व्हिडिओ करतो आहे. तोपर्यंत मंडळीची तिकडे प्रसादाची तयारी तर झाली आहे, पण मी बसलो रेकॉर्डिंग करत, कारण हे थोडेसे क्षणचित्र मला कॅमेऱ्यामध्ये घ्यायचे आहेत आणि आता मी तुम्हाला दाखवतो. नमस्कार मंडळी, आता मी गवळदेव पूजेला सुरुवात करत आहे. मला मार्गदर्शन करत आहे राजन आणि श्री सूर्यकांत भाई खेडेकर आमचे. यांच्या मार्गदर्शनाखाली मी पहिल्यांदाच पूजा करत आहे गवळदेवाची आणि मला मार्गदर्शन त्यांचं लाभत आहे. मी वेडीवाकडी सेवा करत आहे. गवळदेव महाराज सांभाळून घेतीलच, मान्य करून घेतील काही चूक वगैरे असेल तर. आणि तुम्ही मात्र सर्वांनी हा व्हिडिओ कसा वाटतोय त्याबद्दल सर्वांनी प्रतिक्रिया द्या, कमेंट्स करा. आवडला व्हिडिओ तर शेअर करा, लाईक करायला विसरू नका. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर. ते मधून घ्या मध्ये. आणि तुझे गोड नाम मुखाचा खंड राहून दे. हे खाली ठेव, खाली ठेव त्याच्या. आणि सगळ्यांनी इथे खाली जातं. सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्या. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर. आणि तुझे गोड नाम मुखाचा खंड राहून दे. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी आनंद दे. सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्या. सर्वांचं भलं कर, हे घे. आणि तुझे ते पण सगळ्या काय बोलतो. अरे आगे तिकडनं ओम गणेशाय नमो नमः. काकूच्या विचाराने कटिंग करून टाकते. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर. हे नाही चला. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. सुख करता दुःख हरता वार्ता पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची. सर्वांगी सुंदर सिंदुराची. कंठी जळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. रत्नाकर चित्रपळा गौरी कुमरा. चंदनाची ओटी कुंकुम केशरा. हिरे जडित मुकुट शोभा शोभारा. रुंजुंती नुपुरे चरणी गागरिया. जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. लंबोदर पीतांबर परिवर वंदना. सरळ सोंडा वक्र सुंदर त्रिनेना. दास रामाचा वाटा एकत्वा.
संकष्टी पावावे निर्वाही रक्षावे सुरवर वंदना जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव देवी काळा ब्रह्मण संसारी अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाचे वारी पडलो आता संकट निवारी जय देवी महिषासुरमर्दिनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी त्रिभोडी भोडी पाता जय सेनारी चारी समरे परंतु न बोले काही काही वाट करता पडलो प्रवाही ते तो भक्ता लागे पाऊस लावलाई जय देवी महिषासुरमर्दिनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी प्रसन्न वदने प्रसन्न होती रे आशा देशापासून सोडी भवपाशा अंबे तुझ वाचून कोण पूर्वे आशा नरहदल्ली झाला पडपंदेशा जय देवी महिषासुरवदनी सुरवर ईश्वर वंदे तारक संजनी जय देव विसर्गवरी उभा वामन कुमारी दिस दिव्य शोभा पुंडलिकाच्या भेटी परब्रह्मा लेखा चरणी वाये भीमा उद्धरी जगा जय देव जय पांडुरंगा ओ हरि पांडुरंगा रखमाई वल्लभा राईचा वल्लभा भावे जुलगा जय देव माळा गळा करटे उनकंठी कासे पितांबर कस्तुर ललाटी देव सुरवरणीची भेटी गरुडा हनुमंत पुढे उभे राहती जय देव जय पांडुरंगा ओ हरि पांडुरंगा रखमाई वल्लभा राईचा वल्लभा भावे जुलगा जय देव नक्षत्रपाळा सुवर्णाची कमळे वनमाळा गळा राही रखमाबाई राणी आसकडा ओवाळी तो राजा विधवा सावळा जय देव जय पांडुरंगा ओ हरि पांडुरंगा रखमाई वल्लभा राईचा वल्लभा भावे जुलगा जय देव आरत्या कुरवंद्या येती चंद्रभागे मध्ये सोनिया देती दिंडा पताका वैष्णव नाचती पंढरीचा महिमा द्वारकेचा महिमा वर्णा वाचती जय देव जय पार्वती भक्त जन येती चतुर जन येती चंद्रभागे मध्ये स्नान करती रामाचे होय मुक्ती केशवासी नामदेव माधवासी नामदेव भावे ओळखी जय देव जय पांडुरंगा ओ हरि पांडुरंगा रखमाई वल्लभा राईचा वल्लभा भावे जुलगा जय देव कवी काळा ब्रह्मांडी माळा विषय कंठ काळा तिने गाळा लावण्या सुंदर मस्तकी बाळा तेथून यागर निर्मळ व्हावे उर्दुळा जय देव जय श्री शंकरा ओ स्वामी शंकरा आरती ओ वाळू बाबासी ओ वाळू गौरा जय देव भोळा नैनी विचारा अर्धांगी पार्वती सुमनाचा मळा बुद्धीचे उदळण दुष्कंठ निळा ऐसा शंकर शोभे वनमारे गाळा जय देव जय शंकरा ओ स्वामी शंकरा आरती ओ वाळू भावाजी ओ वाळू तुळगरपूर गौरा जय देव सुंदर मननारी पंचानन मनमोहन मुदन सुकारी षटकोटीचे बीज वाचे उच्चारी रघुटे रंगनाम दासांतरी जय देव जय श्री शंकरा ओ स्वामी शंकरा आरती ओ वाळू भावाती ओ वाळू तुळगरपूर गौरा जय देव ये ओ विठले माझे नारिंगण वलीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे अलिंगन अनन्य पूजन भावे वाढील म्हणेन तमेव माता पिता तमेव तमेव मंदिर तमेव तमेव विद्या तमेव सर्वं मम देव कायेन वाचा मनसेंद्रिया वा पूजा करावा करोनी ऐश्वं सकल श्रेयश्वं नारायणाची समर्थानि ऐश्वं तेश्वं राम नारायण कृष्णदामोदरं वासुदेवरि श्रीधरं माधवं गोपिकावलयं रामचन्द्रायकं रामचन्द्राय हरे राम 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 हरे हरे
हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देव माझा पडावा उभे शिव नको गुणवंतानंतार गुणायका मा गणेशाता जय जय रघुवी समर्थ कैलास राणा शिवचंद्र मोळी फणींद्र माता मुक्ती कारण्य सिंधू भवदुःखाणी तुझैन शंभो मद कोण ताणी मोर्या मोर्या निभाळताणे तुझीच सेवा करू काय दान अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरा तू घाल पोटी ज्या ज्या ठिकाणी मनदाय माझे त्या त्या ठिकाणी निद्रूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय देवरी गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहून दे हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहून दे हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहून दे शंकर म्हणतो तथास्तु शंकर म्हणतो तथास्तु शंकर म्हणतो तथास्तु 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 ओम शांति 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 ओम शांति 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 ओम शांति 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 गणपती बाप्पा मोरया. देव महाराज की जय. मंडळी नमस्कार. अशा प्रकारे आमच्या गौरदेवाची पूजा आरती झालेली आहे आणि आता मंडळी पाया पडून तीर्थप्रसाद घेत आहे आणि त्याच्यानंतर महाप्रसाद होणार आहे. त्याचाही आनंद सर्वांनी घ्यायचा आहे. कुणीही महाप्रसाद घेतल्याशिवाय घरी जायचं नाही आहे आणि लवकरच महाप्रसाद होणार त्यामुळे थोडासा वेळ पहा आणि आता ती वेळ आली आहे तर सर्वांनी बसून घेतलेला आहे घेत आहेत मंडळी आणि थोड्याच वेळात महाप्रसाद चालू झाला आहे आणि ही अशी गावात येऊन पंक्तीत बसून जी जेवणाचा आनंद जो उपभोगता येतो त्यासाठी आम्ही दरवर्षी अशा कार्यक्रमांना हजेरी लावत असतो आणि त्यात आनंदात सहभागी होत असतो. असे कार्यक्रम गावाला फक्त पाहायला मिळतात. बाकी कुठेही अन्यत्र हे क्षण अनुभवता येणार नाहीत. त्यामुळे तुम्ही पण असं पंगतीतल्या जेवणाचे अनुभव शेअर करा. आणि या कार्यक्रमाचं संपन्न झालं आहे. आता महिला मंडळाचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम होत आहे आणि त्या कार्यक्रमानंतर आमच्या श्री गौळदेव पूजा 2026 संपन्न झाली असं सांगायला हरकत नाही. आणि ह्या महिला मंडळांनी खूप मोठं योगदान दरवर्षी आम्हाला मदत करून दिलं आहे, देत असतात आणि त्यामुळेच असे कार्यक्रम संपन्न होतात. आणि त्यामुळे एक
थोडासा हळदी कुंकूच्या रूपात त्यांचा सन्मान करणं हे मंडळाचं कर्तव्यच आहे आणि ते केलं जात आहे. आणि हे व्हिडिओ रूपामध्ये आमच्या मुंबईच्या काही चाकरमान्यांपर्यंत ते पण असतात कधी, पण ह्या वर्षी मी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. तर हे अनुभव खूप मोलाचे असतात आणि ते यावर्षी तसे दरवर्षीच आम्हाला हे अनुभव घ्यायला भेटतात, पण ह्यावर्षी मी व्हिडिओच्या रूपात थोडंसं कॅमेऱ्यामध्ये घेत आहे आणि हा आनंद वेगळा असतो, हा सांगायला नको. सगळ्या कोकणातल्या ह्या परंपरा आहेत, पूर्वजांनी जपलेल्या, त्या कुठेतरी जपून ठेवल्या पाहिजेत. त्यासाठी हे सर्व करायचं असतं आणि ते आम्हीही त्या परंपरा जपण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कसा वाटला तुम्हाला नक्की कळवा, प्रतिक्रिया द्या, आवडल्यास शेअर